नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 20 ऑगस्ट। बघा, या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस या ठिकाणी तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, आंतरराष्ट्रीय कामगार बघा संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आय डेअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाच्या जीवनावर? बघा, आय डेअर बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र बघा किरण बेदी यांच्या बघा जीवनावर आधारित या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो बघा ही आदिवासी जमात तर आसाम बघा या राज्यामध्ये बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 6 पहा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, विजयस्तंभ बघा चित्तोडगड हे ठिकाण बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रगीत बघा जनगण मन खालीलपैकी सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायण्यात? बघा, जनगण मन बघा हे भारताचं बघा राष्ट्रगीत आहे, सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायण्यात आले होते? बघा, जनगण बघा सर्वात पहिल्यांदा बघा कोलकाता अधिवेशन सन 1911च्या कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम जनगण मन हे गायण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी? बघा, भारतामध्ये बघा लोकसंख्येचं सर्वाधिक राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, उत्तर प्रदेश बघा हे राज्य लोकसंख्येने बघा प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नथुला बघा ही भारतामधली खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं बघा थंड हवेचं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट किलिमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडा? माउंट किलिमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा, माउंट किलिमांजरो बघा आफ्रिका या खंडामध्ये। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चितगाव गटाचे सन 1930 चे प्रमुख खालीलपैकी चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? बघा, सूर्यसेन चितगाव या गटाचे बघा या ठिकाणी प्रमुख होते। प्रश्न क्रमांक 15 बघा, पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभेचा कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो?
बघा पंतप्रधान बघा हे लोकसभेचे या ठिकाणी नेते असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 69 नुसार बघा कलम 79 नुसार बघा संसदेची रचना या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते. बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते. बघा राज्यसभा बघा हे स्थायी सभागृह ऑप्शन क्रमांक 4 ते कधी या ठिकाणी विसर्जित होत नाही. प्रश्न क्रमांक 18 बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा वा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी सन 1950 बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढे उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो. उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो. बघा उपराष्ट्रपती बघा हा राज्यसभेच्या या ठिकाणी अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या व गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत. बघा मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. बघा लज्जा बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. बघा लज्जा ही कादंबरी बघा तस्लिमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात. बघा महाराष्ट्रामध्ये बघा उष्णकटिबंधीय निम्न सुधारित बघा अरण्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 मध्य महाराष्ट्राच्या डोंगररांगा या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 23 बघा रिश्टर स्केल हे बघा खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे. रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक. रिश्टर स्केल बघा रिश्टर स्केल बघा हे भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. लोणार बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा लोणार बघा सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही. बघा खालीलपैकी कोणते बघा भारताचं क्षेपणास्त्र नाही. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील अजय बघा भारताच्या ठिकाणी क्षेपणास्त्र नाही. प्रश्न क्रमांक लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे. बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक 27 गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं. गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. बघा गरमसूर बघा डोंगर बघा हे बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढे आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी आंतरराष्ट्रीय बघा शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिन बघा या ठिकाणी 21 ऑक्टोबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या एका नावाने बघा भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. बघा विल्सन बंधारा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30 बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते. बघा कलम 108 नुसार बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावण्यात येते. बघा उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात. उपराष्ट्रपती बघा हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात. बघा उपराष्ट्रपती बघा हे राष्ट्रपती यांच्यासमोर ते शपथ घेतात. प्रश्न क्रमांक टिपेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. टिपेश्वर बघा टिपेश्वर बघा हे बघा अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा मिसिसिपी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून बघा मिसिसिपी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते. तर अमेरिका या देशामधून वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली. बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती. बघा महाराष्ट्र केसरी या बघा या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत.
बघा घारापुरी बघा लेणी हा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक बघा रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1897 या वर्षी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 7 बेटांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहर 7 बेटांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा मुंबई या शहराला पहा 7 बेटांचं शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हॉइसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा सन 1885 बघा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी बघा या ठिकाणी लॉर्ड डफरिन या ठिकाणी बघा या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी व्हॉइसरॉय होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा नेमबाजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मायनी बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा तोतलाडोह बघा मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ते सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे. बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता? बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असतो? बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार बघा रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता? बघा ग्रामपंचायत बघा पंचायत राज व्यवस्थेमधला या ठिकाणी सर्वात कनिष्ठ स्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर असलेले राज्य म्हणजेच तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा इन्क्रिसॅटी संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? इन्क्रिसॅटी संस्था तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढं वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा या ठिकाणी बघा 8000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF IMP PDF सर्व काही PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.